म्हणजे लहानपणी तर म्हणजे एक मला अशी कमेंट आली होती माझ्या एका मैत्रिणीने, तिला कडेवर घेऊन फिरत होती अशी खेळवताना, तर ती म्हणली अगदीच मला निरंजनला कडेवर घेतल्यासारखं वाटतंय आणि अशी गोरी घारी. आणि मला खूप इच्छा होती की तिला एखादी तरी ॲड फिल्म किंवा काही पॅम्पर्स काहीतरी असं मिळावं, जॉन्सन बेबी. पण ते बऱ्याच ऑडिशन्सना मी घेऊन गेले, पण तिचं असं होतं की मी कॅमेरासमोर काही करणार नाही, त्याची बोकाड पसरायची. माझी डिलिव्हरी झाली आणि त्या बऱ्यापैकी मला म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये त्रास झाला होता. शेवटचे काही महिने मला पूर्ण बेड रेस्ट होती. सो जे काय बऱ्यापैकी हे करावं लागलं होतं. सिल्वर स्टाईल प्रेझेंट्स #StarKidsच्या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी खूप क्यूट मायलेकीची जोडी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. मी सुद्धा आज ह्या निमित्ताने पहिल्यांदा त्यांची गप्पा मारणार आहे. स्वागत करूया अभिनेत्री राधिका हर्षे विद्यासागर आणि तिची लेक सई विद्यासागरचा. खूप स्वागत दोघींचंही. कशा आहात? थँक्यू. मस्त आहोत. मी खूप एक्साइट झाले होते कारण मला तिच्याबरोबर म्हणजे त्या तिनं मोठी झाल्यानंतर असं छान इंटरव्ह्यू म्हणा, पॉडकास्ट असं, सो मला पण तिचे ऐकायचं होतं तिच्याकडून कशी बोलते पॉडकास्टमध्ये बोलणार आहे. मी स्वतः फर्स्ट आहे काइंड ऑफ मदर डॉटर पहिलं आहे. लहानपणी केलेलं आहे किंवा फॅमिली म्हणून किंवा ती बाळ असताना आणि असं. नंतर हे हो आता बऱ्याच काळानंतर आहे. क्या बात आहे. सो आम्ही लकी आहोत की आम्ही ह्या मदर डॉटर डुओला एकत्र आणलं आहे फर्स्ट टाईम. पण मी इथे आल्यापासून बघते सई थोडी काम अँड कंपोज्ड आहे का सई? काम अँड कंपोज्ड नाही आहे मी तशी. काम अँड कंपोज म्हणजे अशी बाहेरून वाटले तरी आतनं थोडी अशी चंचल चुलबुली आहे. आईच सांगेल. राधिका ताई कशी आहे सई? सई माझ्यासारखी नाही आहे, बरीचशी बाबासारखी जास्त आहे. मी खूप बडबडी आहे आणि मी गप्पा मारते आणि असं, पण ही थोडी शांत आहे, ओळख झाल्याशिवाय बोलत नाही आणि असं वाटू शकतं की ती खूप अबोल आहे, इंट्रोवर्ट आहे, पण हळूहळू खुलते. हां, मग लगेच सिक्रेट्स रिव्हील सगळे? नाही सगळ्यांकडे, व्हेरी सिलेक्टेड फ्यू. मी कोणाशी म्हणजे माझी आई म्हणते की तू आपण काय म्हणजे भिंतीशी सुद्धा बोलू शकतो, एवढे बडबडे होत आम्ही, पण ही तशी नाही आहे. ती आणि तिचा बाबा ते जरा असे शांत आणि सिरियस आणि असे वाटू शकतं. सिलेक्टिव्ह लोकांबरोबर जास्त. नवीन शब्द कळलेला लगेच लिहून. पण मी आता आलेलं तुला म्हणाले की तुझ्यासारखी दिसतेय थोडीफार, म्हणजे ते एक फेसचा स्ट्रक्चर, पण तुला आतापर्यंत कोण बोलले की मायलेकी किती सिमिलर दिसतात? हल्ली म्हणजे म्हणूया आपण की आता मोठी झाल्यानंतर तिला बरेचसे म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन असं वाटतं माझ्यासारखे किंवा आईचे हावभाव जेस्चर्स येऊ शकतात, पण खरं म्हणजे ती अगदी बाबाचा फेस आहे, कॉपी. म्हणजे लहानपणी तर म्हणजे एक मला अशी कमेंट आली होती माझ्या एका मैत्रिणीने, तिला कडेवर घेऊन फिरत होती अशी खेळवताना, तर ती म्हणली अगदीच मला निरंजनला कडेवर घेतल्यासारखं वाटतंय. हे मी कधीच विसरू शकत नाही कारण ती इतकी सेम अशी दिसायची. त्यामुळे बरीचशी बाबा आहे, पण शेवटी ते वाटतंच ना आईचे हावभाव आणि हे सगळं येत. क्या बात. पण उत्सुकता असते की आपल्या कलाकारांची मुलं काय करतात. सोशल मीडियावर तुमचे व्हिडिओज एकत्र आहेत, रील्स आहेत, फोटोजही आहेत, पण सई काय करते हे अनेकांना माहीत नाही आहे. मला असं वाटतं सई आज तू सांगावं की हे आजची आपली स्टार किड काय करते नेमकं. मी आत्ताच म्हणजे याच वर्षी BMM करून जय हिंद कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाले आणि आता मी नादियादवाला ग्रँडसनमध्ये क्रिएटिव्ह असिस्टंट आहे. वाव. आणि आता पुढे बघू काय करायचं. पण हे बाळाचे पाय पाळण्यात दिसलं म्हणजे ह्या क्षेत्राबद्दल तिला आवड होती लहानपणापासून का? तू इतकी वर्ष काम करतेस या इंडस्ट्रीमध्ये, तिचं नेमकं म्हणजे सुरुवातीला असं असतं ना, कधी डॉक्टर बनायचं आहे, कधी टीचर बनायचं, असं चेंज होत असतं. डॉक्टर टीचर असं काही फार नव्हतं. डान्स ती शिकते लहानपणापासून. ती सांगायला विसरली किंवा राहिलं, ती रुपालीताईकडून तिने कथ्थक शिकलं आहे, 4 परीक्षा झाल्यात आणि आता फुलवाताईकडे ती बरीच वर्ष शिकते. म्हणजे मेजर पार्ट ऑफ फुलवाज ग्रुप आणि ऑल थँक्स टू फुलवा की ती मस्त डान्स करते आता. आणि म्हणजे फुलवाच्या ग्रुपमध्ये काही असलं की सई असते, फुलवा तिला छान सामावून घेते आणि फुलवाताई इज एव्हरीथिंग फॉर हर. त्यामुळे ती आता एकदम त्या ग्रुपमध्ये आहे. शी डान्सेस वेल आणि लहानपणापासून डान्स करत होती. म्हणजे ते मात्र तिच्या आजी माझ्या सासूबाईंचं हे होतं की तिला मात्र डान्सच्या क्लासला घालायचं, सो कथ्थक आम्ही सुरू केलं
आणि डान्स करिअर हे डोक्यात नव्हतं. पुढे काय होईल हे खरं म्हणजे नव्हतं ठरलेलं. ॲक्टिंग नाही असं ठरलं होतं. आणि BMM मी ॲक्च्युली मास्टर्स केलं आहे मास मीडियामध्ये आणि मी जॉब पण केला आहे. सो तिला ते आवडेल नाही आवडेल अजून चाललं आहे. म्हणजे अजून पूर्णपणे क्लिअर नाही केलं आहे किंवा अजून डोक्यात काय वेगळं आहे ते हळूहळू. इट्स टू अर्ली असं म्हणूया आपण, कारण हल्ली सगळीच मुलं थोडासा वेळ घेतात, एक्सप्लोअर करतात बऱ्याच गोष्टी. सो अजून ती एक्सप्लोअर करते. BMM जस्ट झालं आहे आणि आता जॉब आवडतोय खूप. बाकी पण काय काय करायचं डोक्यात आहे. खूप ओव्हरवेल्मिंग असतं ना हे सगळं बघणं की काय काय किती फील्ड झालं, नेमकं काय करायचं. एका पॉईंट नंतर सवय होऊन जाते, असं नवीन नवीन नाही वाटत काहीच. पण आता ताई म्हणाली जसं की अभिनयात ॲक्टिंग नाही करायचं आहे, पण ते ग्लॅमरची ओढ आपल्याला लागू शकते. कारण का जे कलाकार आहेत त्यांची मुलं काही प्रमाणात या इंडस्ट्रीमध्ये येतात, त्यांना कारण का लहानपणापासून आईबाबांना बघत आले असतात ते कसं काम करतात. तुला ती ॲक्टिंगची ओढ कधी लागली नाही किंवा आईला इतकी वर्ष काम करताना बघते तर ते काय? मला आहे खूप, मी खूपच एक काय म्हणू सिनेफाईल किंवा फिल्म्सकडे तर माझं खूपच अट्रॅक्शन आहे. ॲक्टिंगची ओढ आहे, पण आईला बघून किंवा असं नाही, एक मलाच टॅलेंट दाखवायचं असेल. पण आत्तापर्यंत आईचं कुठलं काम तुला सर्वात जास्त आवडलं आणि द प्राऊडेस्ट मोमेंट होती ती, किंवा असं सरप्रायझिंग होतं खूप जास्त? एक सरप्रायझिंग म्हणजे ते पूर्ण काम तर आवडलेलंच, सगळीच कामं आवडतात, पण एक तिची झी हिंदीवरची एक सिरियल होती ये वादारा म्हणून. त्यात एक तिचा सीन होता, म्हणजे ती मेंटली स्टेबल नव्हती कॅरेक्टर ते, तर तो एक सीन मला खूप आवडतो. ओ मग मी विसरली, तिला पण लक्षात खूप वर्ष झाली आहे त्या गोष्टीला. आणि ती मराठी फॅमिली एवढंच आठवतं आहे मला, मराठी फॅमिली आणि झी हिंदीचा तो शो होता ये वादारा हा, आणि त्यात हा पर्टिक्युलर सीन किंवा हे म्हणते हे माझ्या थोडंसं विसरण्यात गेलेलं आहे. म्हणजे मी विसरली आहे थोडंसं, पण हे अनएक्सपेक्टेड होतं ना, क्वाईट अ लॉंग टाइम. हो हे अगदीच म्हणेल माझं नाटक अलीबाबा आणि 40शीतले चोर, किंवा आत्ताचा रोल तर खूपच शेड्स आहेत त्याच्यामध्ये, उडणे की आशा, खूप जास्त शेड्स आहेत. म्हणजे गेली 2 वर्ष वेगळे प्रकार मला करता येत आहेत. सो आणि मला असं त्यातलं वाटलं होतं की आपण, आणि गंमत एक सांगते सहज आता हा विषय, ती ना लहानपणी माझ्या सासूबाई असायच्या तिच्याबरोबर, आणि माझा एक शो चालला होता 9X हिंदी, आणि त्याच्यामध्ये ना मी आई होते आणि माझी हिरोईनची आई. तर ती माझे ना ती सिरियल सासूबाई बघायच्या, तो शो लागला की रडायला लागायची. मे बी बहुतेक तिला माझी आठवण येत असावी मी शूटिंगला गेल्यावर किंवा काहीतरी, पण बाकी नंतर काही मला आठवत नाहीये म्हणजे ती रडलं. पण मला त्या सिरियल ती फेज असेल तिची की मुलं जाणून खुश होतात, टाळ्या वाजवायला लागतात की आई अशी दिसते, पण ती ना इतकी रडायला लागायची, शेवटी TV बंद करायला लागायचा, मग फिरवून आणा वगैरे ते सगळं. पण हे मला फार आम्हाला गंमत वाटायची की असं कामत. मग नंतर लक्षात आलं की कदाचित आठवण येत असेल किंवा मिस करत असेल, किंवा त्यात खूप रडण्याचे सीन होते, ते काही तिला आवडत काहीतरी काय नक्की. सई आता सई सांगेल. मी खूपच लहान होते, मला काही लक्षात नाही, पण मे बी ती माझ्या समोर नाहीये, तिकडे दिसते, मग ती इथे का नाहीये ते असं वाटायचं की आता हे घडतीये गोष्ट. मला बराच वेळ वाटायचं की TV मध्ये जे चाललंय ते आता तिथे तेच चाललं असणार. पण आता तू म्हणालीच असं की बरेच फंक्शन्स मिस होतात, की आपण नसतो, शूटमध्ये असतो, आणि मला असं वाटतं की तेवढा तू वेळ तिला दिला असशील. पण मला सांग ना की हे कसं बॅलन्स आउट केलं आहे, हे रिलेशनशिप कसं आहे तुमच्या दोघींचं, आणि कसं बॅलन्स आउट केलं इतक्या वर्षामध्ये? तिने मला तिच्या ग्रोईंग इयर्समध्ये किती मिस केलं हे ती जास्त सांगू शकेल, पण मी पूर्णपणे ह्याच्याकडे लक्ष दिलं की मी तिच्याकडे वेळ देणार. म्हणजे कधी कधी हेल्प नसायची, माझ्या सासूबाई आणि आई पुण्याहून यायच्या तिला सांभाळायला, ते केलं आहे. आणि म्हणजे बरे 10 वर्ष केलं आहे ते, आणि त्या आल्या की शूट्स कॅन्सल व्हायची, आणि मग त्या जाताना शूट्स, म्हणजे खूप त्रेधा तिरपीट झालेली आहे. इट्स बीन अ हार्ड टाईम, आणि आम्ही बऱ्यापैकी म्हणजे ते स्ट्रगल होतं माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी. मॅनेज केलं आहे, पण मग एका पॉईंट नंतर असं ठरवलं की नको,
आता 10वीपर्यंत आपण जरा थोडंसं निवांत काम करूया किंवा थोडंसं कमी घेऊया. आणि मग माझं ठरलं होतं की 10वी आणि 12वी परीक्षेच्या वेळी, आणि ती वर्ष महत्त्वाची असतात. मला माझ्या आईवडिलांनी म्हणजे किंवा आईनी स्पेशली की नाही 10वीच्या वर्षी खूप काळजी घेऊन आम्हाला अभ्यासाला कसं प्रोत्साहन देऊन सगळं जे पाहिजे ते तसं वातावरण घरात नाही. मग हे टिपिकल ना मध्यमवर्गीय घरातलं आहे. डोळ्यासमोर आलं माझ्या तो पिरियड. तर माझंही तेच ठरलं होतं की 10वी 12वी आणि शिक्षण महत्त्वाचं. सो ह्या दोन्ही वर्षी पूर्णपणे तिला सपोर्ट करायचा, तेव्हा काही विशेष घ्यायचं नाही. भलेही काही प्रोजेक्ट आपण नाही म्हटलं तरी चालेल, ते येत राहतात पुढे. सो 10वी आणि 12वीपर्यंत माझं बऱ्यापैकी कमी काम. एकदा 10वी झाल्यानंतर मी ठरवलं की बास आता ठरवेल, आपण लक्ष देऊया तिकडे. आणि खरंच तसं झालं. नंतर अनफॉर्च्युनेटली कोविडचं सगळी 2-4 वर्ष गेली, पण अदरवाईज मग आता काम टचवूड जोरात सुरू आहे. पण जसं ताई म्हणाली की ते मिस करणं कुठेतरी असतं. तर हे हिचा पॉईंट ऑफ व्ह्यू झाला की तिने बॅलन्स केलं. मला असं वाटतं मुली खूप लवकर मॅच्युअर होतात, त्यांना लगेच गोष्टी कळतात की आपले आई बाबा काय करतायत नेमकं, आणि त्यांना आता ती स्पेस हवी आहे. सो तुझं कसं होतं ते गिव्ह अँड टेक आणि त्यावेळेचं? नाही, म्हणजे कुठल्याच पॉईंटला किंवा माझा कुठला शो असेल, ॲन्युअल फंक्शन असेल, कधीच तिने ते मिस नाही केलं आहे. ती कायम होती. त्यामुळे असा कुठलाच पॉईंट नव्हता की अरे माझी आई काम करते तर आज ती आली नाही, मी तिला खूप मिस करते, असं मला काहीच म्हणजे आजी आजोबा फील नाही झालं. दोन्ही आजी बाबा सगळे आलेत. सो आम्ही प्रयत्न केलाय की आम्ही सगळेजण होतो, म्हणजे एक तिच्या काही फंक्शन्सना किंवा डान्स प्रोग्रामला किंवा ॲन्युअल डेजना. सो मिस तर नाही केलं, आणि मला वाटतं तेवढं तर आपण करायला हवं. म्हणजे काही कारणाने काहींना जमत नसेल, पण आय सी टू इट अजूनही. आणि आता दीपिका पदुकोणचं पण ते स्टेटमेंट खूप व्हायरल होतं की 8 तासाची शिफ्ट करणार, कारण का तिचं बाळ लहान आहे. तर तू सुद्धा त्यावेळेला जेव्हा म्हणजे मॅटर्निटी लीव्ह असते आपली पर्टिक्युलर, त्यावेळेचं कसं सांगशील की आपल्याला आपल्या बाळाला वेळ द्यायचा आहे पूर्णपणे? मला ना एक माझी डिलिव्हरी झाली आणि त्या बऱ्यापैकी मला म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये त्रास झाला होता. शेवटचे काही महिने मला पूर्ण बेड रेस्ट होती. सो जे काय बऱ्यापैकी हे करावं लागलं होतं. आणि मग मी म्हणजे झाल्या ही झाल्यानंतर एक हार्डली 3-4 महिन्यात मला एक खूप मोठ्या शोची ऑफर आली होती. आणि खूप मोठं प्रोडक्शन हाऊस होतं मराठी, आणि रोल छान होता, सगळं झालं. सो नाही म्हणण्याचा प्रश्न होता. लगेच काम आलं आहे, सो एक्सायटेड होते. आणि फक्त मी त्यांना सांगितलं होतं की मला ना 2 तास आधी सोडा, कारण आय एम स्टील नर्सिंग माय बेबी. सो नर्स करत होते, सो यू कॅन इमॅजिन. आणि तरी पण म्हणजे ट्रेननी येणं जाणं, तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती, सांभाळायला येत होतं कोण ना कोणते, आम्ही मॅनेज केलं होतं. आणि असं काही 30 दिवस शूटिंग नसणार होतं मध्ये, तेवढे दिवस आहेत तर तेवढे मॅनेज करा, एवढं मी सांगितलं होतं. आणि माझ्या अजून एका ॲक्टर फ्रेंडला ॲडजस्ट केलं होतं. आम्ही सगळे एका वेळेला, आम्हाला बाळं झाली होती म्हणजे, तर केलं. आणि त्यांनी नंतर नाही ॲडजस्ट केलं. आणि इट वॉज अ टफ टाईम, कारण मी म्हटलं तसं मी नर्सिंग करत होते बाळाला, आणि खूपच अवघड व्हायचं मग एकदम, म्हणजे त्यात आणि मग फायनली मग त्यांनी हो नाही करत, त्यांनी मला काही सांगितलं नाही, आणि मग रोल कमी केला. आणि मग नंतर मला कळलं की नाही, मग तुमच्या वेळेचं हे होत होतं, ते होत होतं. सो मग त्यांनी न सांगताच मग दुसरा रोल. मग आय वॉज ऑल्सो ओके, कारण इतकं छोटं बाळ होतं की खूप मोठा शो होता तो पुढे 4 वर्ष चालला. आता माझा त्यात रोल किती होता तेही मला माहीत नव्हतं, तेही नंतर मी विचारलं नाही. कारण ना एकदा लहान मूल असलं ना की तुम्ही इतकी गुरफटता ना त्याच्यात की शूटिंग आणि हे सगळं इट्स डिफिकल्ट टू मॅनेज. कोणी काही म्हणो, अवघड असतं, ती तारेवरची कसरत असते. सो मग तो रोल त्यांनी घेतलाच. म्हणजे नंतर मग तो कट केला का काय झालं, रिप्लेसमेंट पण नाही केली, तो तिथे रोलच बंद केला त्यांनी. अजून एक इन्स्टन्स असं झाला की मी शिफ्टिंग करत होते, बाळ लहान, आणि आम्हाला घर बदलावं लागलं. आणि मी एक मोठा सिनेमा करत होते तेव्हा, आणि त्यातलाही चांगला रोल होता. आणि मी आजारी पडले, आणि मी त्यांना सांगितलं की मी आजारी आहे आणि छोटं बाळ आहे घरात. त्याच्यानंतर त्यांनी मला नंतर फोनच नाही केला. आणि फ्रँकली मी इतकी गुरफटले होते, नंतर मीही विचारायला गेले नाही की काय झालं काय नाही, कारण माझा असा पूर्ण विश्वास आहे की जे माझं काम आहे ते माझ्याकडे येणार. आणि फर्स्ट प्रायोरिटी ही फॅमिली आहे, आणि प्रायोरिटी हे माझं बाळ आहे. सो हे कायम मी डोक्यात ठेवलं. सो नंतर म्हणजे मी असं नाही म्हणणार की आय रिपेंट फॉर इट, पण म्हणजे ही इंडस्ट्री अशी आहे, ऑल्सो इट्स लाईफ.
ही इंडस्ट्री असं नाही, सगळीकडेच आता थोडंफार म्हणजे प्रोज अँड कॉन्स आहेत प्रत्येक इंडस्ट्रीचे. आणि इथे जे तासाचं जे तू दीपिकाचं जे म्हणालीस, दीपिका पदुकोण, म्हणजे तिलाही हे फेस करावं लागतं. तर मग काय म्हणजे असं मी तर स्वतःला म्हणजे एक नॉर्मल वर्किंग वुमन समजते की पण आता 12 तास 14 तास काम करतोय तर 8 तास कोण नाहीच, म्हणजे काही ते होतंच. टेलिव्हिजनमध्ये हे होत नाही. आणि मला असं वाटतं सई आपण समवेअर त्या सेम एजचे आहोत, सो आपण ते थिंक करू शकतो की आपल्या आईनी हे म्हणजे कसं मॅनेज केलं आहे. कधी कधी असं होतं की हे किती क्विक डिसिजन होतं की नाही मला आता माझ्या बाळाला वेळ द्यायचा आहे. तर आईकडनं कोणती क्वालिटी तू शिकायचा म्हणजे अडॅप्ट करायचा प्रयत्न करतेस ग्रोईंग अप हळूहळू? की एकतर फर्म राहणं, की म्हणजे काम करायचंच आहे, किंवा की फॅमिली पण आणि आपलं काम पण, ती एक गोष्ट ती जसं करते. कुठल्याही प्रायोरिटाईज करणं की कुठली फर्स्ट किंवा हे, आणि कुठल्याही पॉईंटला गिवअप नाही करणं की घरी डिफिकल्ट आहे तर मी काम नाही करत, किंवा कामात काहीतरी डिफिकल्टी आहे तर मी ते सोडून देते, हे न करणं. वाव, सो सेम मी विचारेन की सईकडनं कोणती क्वालिटी घ्यायला, कारण का आपण प्रत्येकाकडनं काही ना काही शिकत असतो. आणि आत्ता तर ही जनरेशन खूप शिकवते टेकच्या हिशोबाने किंवा ओव्हरऑल सोशल मीडिया, जे तू आता रील्स बनवतेस. सो काय तिच्याकडनं शिकायला मिळतं? मला सगळ्या म्हणजे सई आणि यंगस्टर्स त्यांच्याकडनं ते जे इतके टेक्नोसॅव्ही आहेत ना, हे तर म्हणजे मला शिकायचंच आहे. मी एवढी टेक्नोसॅव्ही नाही आहे. ऑब्व्हियसली आमची फेसबुक जनरेशन आहे, हे लोक खूप पुढे आहेत. मग इन्स्टावरचं सगळे अडलं की तिला विचारावं लागतं. आणि बाकी तिची एक सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी आहे जी आय डोंट नो मला शिकायची आहे किंवा काय, की पटकन रिॲक्ट न होणं, शांतपणे रिॲक्ट व्हायचं आणि शांतपणे आपल्या मनात काय ते समोरच्याला कळलं नाही पाहिजे. तुमच्या दोघींमध्ये ही आई आहे वाटतं. शांत आणि कंपोज राहणं, हे कसा स्वभाव असतो ना प्रत्येकाचा. म्हणजे आता कसं काय, ते माझीच मुलगी आहे. पण सेटवर हिला कधी घेऊन गेली आहेस तुझ्या सिरियल्सच्या? खूप वेळा घेऊन गेले. रादर ना मला ती ना अशी छान चबी बेबी होती आणि अशी गोरी घरी, आणि मला खूप इच्छा होती की तिला एखादी तरी ॲड फिल्म किंवा काही पॅम्पर्स काहीतरी असं मिळावं, जॉन्सन बेबी. पण ते बऱ्याच ऑडिशन्सना मी घेऊन गेले, पण तिचं असं होतं की मी कॅमेरासमोर काही करणार नाही, काही करणारच नाही. तिने इतकं ते नाहीच म्हणजे ठरवलं होतं की तेव्हा म्हणजे अगदी सहज मिळाली असती, कारण ती छान पोस्टर बेबी असतं ना असं तशी होती. मला म्हणायचे लोक की कशी आहे नाही, पण ती नाहीच म्हणली, नाहीच मला, आणि रडायला लागायची, भोकाड पसरायची. म्हणजे ती गंमतच होती. म्हणजे आम्हाला एक असं काही त्यात हे नव्हतं, पण एक गंमत म्हणून एखादी आठवण असते, आपल्याला वाटतं लहान आपल्या बाळाला काही पॅकेटवर तुझा फोटो आहे किंवा असं काही. माझा एक मित्र म्हणला होता पुण्याचा, अतुल सिद्धे म्हणून, मी हिचं फोटोशूट करणार, कशी आहे ही अशी वगैरे. पण छान त्यांनी फोटोशूट पण केलं, पण तिने नाही म्हणजे नाही कोऑपरेट केलं. ठरलं होतं तिचं की नाहीच हे करायचं. जिद्दी आहे, खूपच. पण तुझी काय मेमरी आहे सेटवरची, आई घेऊन गेली तिथली? एकतर खूप सारं खायला मिळतं वेगवेगळं सारखं. हो, आणि वेगवेगळी लोक भेटतात. म्हणजे तिची एक सिरियल होती सब TV वरची, तिथे जेव्हा मी गेलेले, आय गेस मी एक 5-6 वर्षाची होते, तेव्हा त्या सिरियलमध्ये पण एक लहान मुली होत्या. त्यामुळे मला एक 2-3 अशा नवीन फ्रेंड्स मिळालेल्या, खेळायला मिळाले. मेन खेळणं असतं, असं ते मुलं होती आणि खूप मजा आली दिवसभर. खूप लांब शूटिंग होतं ते, त्यामुळे तिला घेऊन दिवसभर ती मज्जा केली. ती पिकनिक झाली. हो, ते तेवढंच लांब होतं, पिकनिक फारच लांब होतं नायगावला. सो ते छान मजा आली होती तिला. किंवा बाकी 2-3 सेट्सवर असं खेळायला बागडायला, बाकी पण मग फार नाही नेलं तिला, कारण ना एकतर लांब पडायचं आणि त्यापेक्षा मग घरात कम्फर्टेबल असतात मुलं. सो ही पण बऱ्याचदा असं होतं की कधी कधी घरी कोण सांभाळायला नाही, अडचण आहे, मग मुलं सेटवर येतात. अजूनही आपले काही बरेचसे को ॲक्टर्सचे मुलं आणतात, काही टेक्निशियन्सची. काय करणार ना, प्रत्येकाच्या घरी कधीतरी वेळ येऊच शकते. आता जसं रिसेंटली मी सेटवर गेले, तर तो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू एकदम वेगळा होता, कारण मी आता याच इंडस्ट्रीमध्ये मी बाकी सेट पण बघते, त्यामुळे आता मी बिहाइंड द क्रिएटिव्ह माइंड एकदम ते
तसं डोकं आणि आता तिच्या मास मीडियाच्या फ्रेंड्स आहेत काही काही, मग त्यांना खूप उत्सुकता असते की चलो चलो हम चलते आंटी के साथ, आणि मग त्यांना ते सेट आणि हे बघून खूप मजा वाटते. आता तो एक वेगळाच दृष्टिकोन तिला मिळतोय म्हणजे बिहाइंड द कॅमेरा. पण सेम ह्याचं ना एक ड्रॉबॅक पण असतो की आपण जेव्हा एका सेलिब्रिटीचे म्हणजे मुलगी असतो ना, तेव्हा कॉलेजमध्ये असं होतं की जेव्हा माहीत नसतं की आपण आपण राधिका विद्यासागरची मुलगी म्हणजे सई आहे हे माहीत नसतं, पण जेव्हा माहीत पडतं तेव्हा कॅरेक्टर शिफ्टिंग हे तू कधी अनुभवलंस की अचानकपणे फ्रेंड्स बनतायत किंवा असं काही होतं आहे? असं खूप वेळा होतं की म्हणून मी आधी स्टार्टिंगला सांगायलाच जात नाही असं स्वतःहून काही, पण जेव्हा त्यांना कळतं मग ते थोडे जास्त कदाचित स्वीट बनायला जातात, फ्रेंडली होतात. पण काही काही लोक जेन्युअनली पण फ्रेंड्स असतात असं नाही, पण अति फ्रेंडली व्हायला जातात किंवा कॉन्टॅक्ट मुद्दाम कॉन्टॅक्ट ठेवतील असं पण असतं. ओके. पण ते प्रेशर कधी फील झालं तुला बिंग अ सेलिब्रिटी किड की आपण काहीतरी आता प्रूव्ह करायचं स्वतःला? नाही, कधीच नाही. म्हणजे मी माझं नावाने किंवा माझं मी प्रूफ करेन असं काही. आता राधिका ताईचं तर निगेटिव्ह कॅरेक्टर आहे आणि त्याला बरेच तुला कमेंट्स येत असतील. खूप आजच आलंय मला. आज गुजरातीमध्ये मोठा DM आलाय, तर तो मी माझ्या गुजराती जी माझी आहे को ऍक्टर तिला विचारलं, बाई सांग याचा अर्थ मला, एवढं मला कळत नाहीये गुजराती आहे. तर ते केवढा आला, अशी सासू सिरियलमध्ये पण मिळायला नको, अमुक तमुक. मला तर पूर्वी ना धमक्यांचे पण हे आले होते की असे काय वाईट वागता तुम्ही आणि असे, कारण हे काय माझं पहिलं कॅरेक्टर नाही निगेटिव्ह, आधी बरेच निगेटिव्ह कॅरेक्टर्स केले. तर आले तेव्हा म्हणजे ना जेव्हा ते खूप ते असायचं की मैं इसको जला दूंगी, मैं इसको मार दूंगी, तेव्हा पण आता तरी सटल झालं, पण म्हणजे असे खूप कमेंट्स येतात. पण ना ते सोशल मीडियावर आत्ता खूप इझी झालं की आपण कमेंट्स वाचू शकतो. तर तू म्हणजे आता वाईस वर्षाही झालं असतं की जरी सई काम करते तरी एक आई म्हणून आपल्याला वाटलं की हे असं का बोलतायत. सेम आता जेव्हा राधिकाताईसाठी मेसेजेस येतात तेव्हा बिईंग हर डॉटर असं कधी झालं की अरे काय काम आहे ना ते, दॅट्स अ डिफरंट थिंग. सेम आपण या झोनमधले आहोत, आपण या एरामधले आहोत, तरी पण आपल्याला ती गोष्ट नाही पटत की हे कमेंटिंग काय. हाऊ डू यू टेक दॅट? नाही, काही कमेंट्सवर खूपच हसायला येतं की कसं खूप सिरियसली म्हणजे मी इतके हसत होतो ना की असं काय एवढं बघतात आणि एवढं इन्व्हॉल्व होतात लोक. असा हिला आणि हिच्या बाबाला प्रश्न पडतो की बापरे हे काय, म्हणजे कॅरेक्टर पोचतंय घर आणि त्यांना म्हणजे तुला जे सांगायचं ते पोचतंय त्यांच्यापर्यंत. इट्स अ कॉम्प्लिमेंट, आय टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट. पण असं अजून टचवूड पण ट्रोल असं काही झालं नाही. काही लोक खूप मीन कमेंट करतात कधी कधी, बट काय लक्ष नाही देत. हेच तू सांगत असते काय सोशल मीडिया नाही देत ती लक्ष. मुलांना खूप स्मार्ट आहे, ते नो हाऊ टू हँडल, आणि ती बऱ्यापैकी सिमिलर फील्डमध्ये असल्यामुळे त्यांना सगळंच. आणि तीच माझं सोशल मीडिया अकाउंट बऱ्यापैकी काळ हँडल करत होती. मग आता ती बिझी असते म्हणून. बरं, म्हणजे प्रत्येकांमधली एक क्वालिटी मी विचारली की काय शिकायला आवडेल किंवा काय घ्यायला आवडेल. आता मला सांगा काय बदलायला आवडेल एकमेकींच्या स्वभावामध्ये? आता म्हणजे होऊन जाऊ दे, आता मौका आहे, दस्तूर आहे. मम्मा खूप पटकन रिॲक्ट करते, म्हणजे छोटी गोष्ट की खोली आवरायची आहे, त्या एका बाबतीत ती खूप स्ट्रिक्ट आहे, तर तिला ते पटकनच लागतं. म्हणजे हे इथे काय ते ती बाहेर जाऊन परत येईपर्यंत ते तिथे नसलं पाहिजे. ते थोडं तिचं चेंज होऊ शकतं की थोडंसं पेशन्स होतं, चेंज होणार. आता ही बोलली आता ऑन कॅमेरा. आता म्हणजे एवढंच तर मग ठीक आहे. तुला काय वेगळं वाटलं की आता काय सांगते काय बोल. नाही, माझं म्हणणं आहे की तिने थोडं बोलावं आमच्याशी, आईबाबांची, बाकीच्यांशी नाही, आईबाबांशी मोकळेपणाने बोलावं आणि त्यांना सांगावं पुढचे प्लॅन्स काय आहेत. कारण शेवटी ते अँक्शियस असतात ना की आता काय करणार बाई पुढे, काय सगळं इतकं सिक्रेटिव्ह नसावं. आणि बाकी काय नाही, आळशीपणा सोडावा. लवकर 2 मिनिटं वाटलं माझीच आई बोलते. लवकर झोपावं आणि लवकर उठावं. कारण ते आजी रोज सांगत असते, आई पण रोज, बाबा पण रोज सांगतो. पण तुमच्या दोघींची बेस्ट मेमरी काय आहे? म्हणजे चाइल्डहूडपासून ते आत्तापर्यंत एक अशी मेमरी असते ना की यार ये कभी नाही बोलेंगे, भले ते ट्रिपची असो किंवा घरातलीच एक नॉर्मल मेमरी आहे किंवा फनीएस्ट मेमरी आहे जी कायम लक्षात राहील दोघींची, अशी कोणती आहे? किंवा सईनी ओरडा खाल्ला आहे? ओरडा
ये कोई पूछने की बात है, वो तो रोज. पण दोघांपैकी कोण जास्त स्ट्रिक्ट म्हणजे आई की बाबा दोघांपैकी कोण स्ट्रिक्ट आहे? आई. बेस्ट मेमरी म्हणजे हे बऱ्याच वेळा झालं आमच्याबरोबर की कुठला तरी एखादा वीकेंड असतो तर दोघी जी एक दुपारी 2 ते 4ची वेळ असते तेव्हा दोघी एका खोलीत किंवा अगदी एका बेडवर सुद्धा शांतपणे आम्ही झोपून जातो. ती खूप एक पीसफुल मेमरी आहे कारण ते खूप वेळा झालं आहे लहानपणी पण आत्ता पण. तिथल्या तिथे जसं मुठकुळं करून एका सिंगल बेडवर जिथे आहे तिथेच असा आय मीन मला असं वाटतं की आमचा डॉगी आहे टेडी नाव आहे त्याच्याबरोबरच्या खूप छान मेमरीज आहेत. म्हणजे सगळे रोज आम्ही घरी असलो की आमचं तो बाळ आहे आणि तो फ्रेंडली नाही आहे खरा पण तो आता बाळ आहे आमचं आणि त्याच्याबरोबरच्या आणि सगळ्या ट्रिप्स सगळ्या छान आहेत. आणि जेव्हा आम्ही ना दोघी हल्ली आम्ही खूप कमी कारण सगळेच बिझी आहेत ना घरात सगळेच कामाला जातात भेटतो कमी सगळंच पूर्वीसारखं नाही आहे शाळा कॉलेजसारखं. तर ते आम्ही शॉपिंगला जेव्हा जातो तेव्हा ती माझ्यासाठी मम्मा हे आवडले मला आणू का मी तर आणतेच ऑब्व्हियसली पण मग हे हवं हे बेस्ट आहे ट्रेंडिंग किंवा काय काय म्हणतात हल्ली हे सगळं हे आहे मस्त दिसेल हे अमुक तमुक ते मला फार मस्त वाटतं. म्हणजे कसं म्हणतात ना मुलगी मोठी झाली की तुमची मैत्रीण असते सो ते मैत्रीचं तो फील येतो एक छान ते छान वाटतं. म्हणजे आणि गंमत म्हणजे मी माझी आई आणि ही आणि मी माझ्या सासू आम्ही पण खूप छान बॉन्ड शेअर करतो म्हणजे मैत्रिणींसारखा. म्हणजे गर्ल पॉवर आहे तुमच्या घरामध्ये सगळ्यांना म्हणजे एकदम. बाबा बिचारा एकटा पडतो. पण ताई तू म्हणालीच असतं की सुरुवातीच्या काळात आपण ना खूप काम करत असतो आणि तेव्हा ती स्कूलमध्ये असेल पण लुकिंग बॅक एक असं असतं ना की बाबा अनसेड सपोर्ट असतो तो की ही काही बोलत नाही पण तिचा सपोर्ट आहे तो क्षण तुला कधी जास्त जाणवला की शी इज देअर की ती सगळं बघते तिचं? ॲक्च्युली ना खरं वर्किंग मॉम जो गिल्ट असतो ना वर्किंग मॉम्सना किंवा तो जो गिल्ट तो कायम असतो. आय डोंट नो हे कधी बदलणार आहे मला माहीत नाही आपल्याकडे पण तो कदाचित मला माहीत नाही माझ्या आईचं काय शी वॉज ऑल्सो ऑलवेज वर्किंग पण माझे आजी आजोबा घरात होते इथे तसं कोणी नाही आहे. सो म्हणजे तो एक गिल्ट मला पहिल्यापासून आहे. आता जरा कमी झाला कारण आता खरंच ती स्वतः जॉब करते पण तो एक कायम असायचा शाळेत असताना की बाई हे कसं. एकदा तर ती एक उदाहरण म्हणजे एक इन्सिडेंट सांगते. मी खूप लांब शूटिंग करत होते नायगावला आणि ती छोटी होती 3री 4थीत हार्डली दुपारी शाळेतनं आली बसमधनं आली आणि ती सांभाळणारी ताई होती ती नव्हती आली त्या दिवशी आणि मग आमच्या वॉचमन मामांनी तिला सोडलं. मग गरम जेवण तिने गरम केलं गॅस पेटवून 3री 4थीतली आणि गरम केलं स्वतःहून घेतलं जेवत बसली आणि मग मी फोन केला फोन लागेना कारण फोन कोणाकडे मोबाईल्स असे खूप रेअर होते तेव्हा आणि मी फोन केला ती असं आणि ना मी रडायला लागले फोनवर कारण 3रीतली मूल गॅस पेटवून वगैरे टू मच होतं ना गं आणि 4-5 पर्यंत ती एकटी असणार मग ती कुठेतरी एका प्लेग्रुप ट्युशनला जात होती तिथेच एकटीच जा हे सगळं ऐकून टेक इट आणि मी तिकडे लांब होते मी रडायला लागले. बरं मी रडते म्हणल्यावर माझे सगळे ना बाकीचे को ॲक्टर्स होते क्या हुआ ते रडायला लागले सगळ्या बायका होत्या बायका मुली क्या हुआ राधिकाजी त्या रडायला लागल्या आणि मग मी आईला फोन केला मग आई माझी रडायला लागली पुण्यामध्ये हे सगळे रडायला. ती तशी कूल होती. काय होतं तिने जेवण तिला ते येत होतं तोपर्यंत ना एकटी मुलं जेव्हा एकटी असतात ते करतात आपलं ते केलं होतं पण भीती वाटते ना आपल्याला एक लहान मूल गॅसची. जेवण घेतलं होतं जेवायला लागली होती TV बघत होती ती खुश होती. मला नाही वाटत तिच्या डोक्यात काय असेल पण आम्ही इकडे सगळा बापरे इतकं कसं. त्यानंतर मी ठरवलं होतं की आता आपण जरा ना थोडंसं स्लो डाऊन किंवा मग ना असं इतकं लांब नाही थोडंसं अंतर हे पाहिजे. माझ्या नवऱ्याने पण बऱ्यापैकी ॲडजस्ट केलं होतं पण हे म्हणलं ना हा स्ट्रगल आहे तो सगळ्यांना आहे कोणाला चुकला नाही आहे. काय भयंकर एक्स्ट्रॉर्डिनरी नाही पण असे काही काही किस्से होतात आणि असे ढसाढसा रडत होतो सेटवर मला अजून आठवतं आहे. आता इट्स बीन क्वाईट सम टाईम खूप वर्ष झाली पण त्या माझ्या बाकी सगळ्या पण रडायला लागल्या. आई पुण्याला रडते आणि ही मजेत जेवत होती. मला म्हणजे व्हिज्युअलाइज झालं की ती तारक मेहता बघत जेवत असेल आमची वाट लागली होती. पण तुम्ही तुमचं हे रिलेशनशिप
आई आणि मुलीपेक्षा एक बेस्ट फ्रेंडसारखं आहे. म्हणजे जरी बाहेर कॉलेजमध्ये बेस्ट फ्रेंड नाही आपल्या तरी पण आई आहे घरी. सगळे सिक्रेट सांगितले जातात किंवा काय? नाही सगळे नाही फिल्टर होतात. इथून पण नाही, काहीच काहीच नाही. तिचं म्हणणं मी अनफिल्टर्ड आहे, मम्मा तू खूप काही अनफिल्टर्ड बोलू शकते ती. पण ही नाहीये, ती कम्प्लीट. हां, प्रायव्हेट पर्सन किंवा सिक्रेट पर्सन असं तो. पण तुमच्या आता तुम्ही दोघी मदर डॉटर डेटला जात असाल, ते सगळं कोण प्लॅन करतं किंवा असं गेल्यात कधी डेटवर? आत्ता तरी ते होत नाही कारण आई पण बिझी असते, मी पण बिझी. सो 2 वर्ष ते होत नाही. पण आमची डेट हीच असते की बँड्राला जायचं, शॉपिंग करायचं किंवा पाणीपुरी खायची. पण हे अनप्लॅन, म्हणजे कोपऱ्यावरची पाणीपुरी अगदी अशी कोपऱ्यावर आमच्या ठरलेला एक तो, किंवा बँड्राला जायचं हिल रोडला, तिथे काहीतरी मस्त खायचं, असं फुल टाइमपास असतं. म्हणजे टाइमपास, असं काही खूप असं भारीपैकी पाहिजे असं काही नाही आहे. पण स्कूलमध्ये असताना कशी किड होती? स्टुडियस होती की कशी हट्टी होती? कशी होती? सिन्सिअर, थोडा थोडा अभ्यास, आणि लहानपणापासून शी इज बीन अ व्हेरी गुड गर्ल, व्हेरी गुड गर्ल. काही तिचं काय म्हणूया आपण कंप्लेंट्स नाही, दंगाच केला आहे, इथे पडलीच आहे, इकडे काहीच नाही. फारच शांत शहाणी मुलगी, एकदम काही हे नाही. खुश सही खुश तसंच आहे, काय निवांत आहे. आणि आम्ही निवांत होतो एकदम, आपल्याला घाई नाही, आपल्याला काही नाही, चाललंय आरामात. पण तुझं ना एक रुटीन सेट आहे ना, म्हणजे तू योगा करतेस आणि तुझं एक सेट असतं की हे करून आपल्याला सेटवर जायचं आहे. सई, तुझं काय रुटीन आहे किंवा तू सुद्धा आहेस योगामध्ये आणि फिटनेस? योगा माझं जास्त नाही, बट वर्कआउट्स किंवा असं सगळं. जिम तरी बरेच महिने झाले बंद आहे आता. पण उठून वर्कआउट करून आपापला डबा घेऊन ऑफिसला जायचं. हे डाएट करते, आणि सगळ्यात उत्तम म्हणजे ती उत्कृष्ट स्वयंपाक करते, उत्कृष्ट. आणि हे कोणीही शिकवलं नाही आहे, कोणीच असं सांगायला सई पोळ्या कर, सई हे कर. ती उत्तम पोळ्या करते, ती उत्तम नॉनव्हेज करते. मी नॉनव्हेज खात नाही, पण ती फिश उत्तम करते, ती चिकन उत्तम करते, आणि कुठलंही व्हेज म्हणजे एनिथिंग, साधा आमटी भातसुद्धा ती छान करते. आणि आम्ही कोणीही शिकवलेलं नाही आहे तिला, किंवा कोणी कर्मही म्हणत नाही तिचं. ती छान केक करते म्हणून तिच्यासाठी OTG घेतला, पण सगळं तिच्या मनात पाहिजे, तिच्या मनावर आहे, आणि तिला मूडच पाहिजे तर ती करणार सगळं. पण ती सगळं करते, काही सांगायची गरज नाही तिला. म्हणून आम्ही खूप मागे लागलो होतो की काहीतरी फूड कलिनरी काहीतरी असं करिअर कर, पण ते नव्हतं डोक्यात तिच्या. पण ती एक्सलंट कुक. पण आत्ता जी सिरियल सुरू आहे उडने की आशा, त्याच्याबद्दल तर ते कॅरेक्टर तर खूप कमाल आहे, ताई जे साकारते ते. तुला पर्सनली किती तू एन्जॉय करते आणि बघणं होतं सिरियल्स? सुरुवातीला मी बघायचे, मग नंतर हळूहळू ते OTTवर कधीतरी एखादा एपिसोड बघितला तर तशा टाईपचं होऊन जातं. कॅरेक्टर छानच आहे, काम पण छान आहे, पण आता माहिती आहे की असं ॲक्च्युली होत नाही, त्यामुळे ते खूप फनी वाटतं सगळं काही. पण आपले क्रिटिक मेन आपल्या घरात असतात ना, ती तुझी क्रिटिक आहे? हां, सगळंच सांगते. हो, म्हणजे आतापर्यंतच्या कॅरेक्टर्सबद्दल काय काय तिने सांगितलं तुला? या स्पेशली आता ती मोठी झाली आहे, तो हे स्पेशली. आणि आता क्रिटिक म्हणजे कसं आहे ना, म्हणलं ना, हे एक जनरेशन रील्स आणि ते बघ त्याचे क्रिटिक असतात. हे नाही हे रील तुला जमलं नाही आहे, हां, किंवा हे मस्त झालं, छान, असं कर तसं कर, किंवा शूटिंग ती घरात काय माझं ते सांगते ती. बाकी परफॉर्मन्स वाईज आय गेस शी इज कन्व्हिन्स्ड की मला जमतं तेवढं बरं करते मी. ती फुलफिल करते, तो त्या रोलला जस्टिस देते, त्यामुळे ठीक आहे. पण हे जे रिलेशनशिप आहे ना, खूप कमाल आहे. कारण का आपण बऱ्याच असं होतं की आपल्याला शेअर करायला कोणतरी हवं असतं. आणि आई म्हणजे तू जे मला सांगितलं होतंस की आम्ही मदर डॉटर कमी आणि एक रूममेट जास्त आहोत. सो बेस्ट डिफाईन जर मी म्हणाले की एका सेंटेन्समध्ये किंवा एका सॉन्गमध्ये तुमच्या रिलेशनशिपला डिफाईन करायचं असेल तर ते सॉन्ग काय असेल? सॉन्ग म्हणशील तर दोस्तानामध्ये जाने क्यू नावाचं सॉन्ग आहे, ते एक सॉन्ग असू शकतं. आणि वर्ड म्हणशील तर रूममेट हाच बरोबर वर्ड आहे. कारण म्हणजे जसं
तिने केलेली एखादी गोष्ट पटत नाही मला, मी केलेली तिला पटत नाही, मग त्याच्यावरनं काहीतरी भांडणं होतात. बट ॲट द एंड ऑफ द डे एखाद्या भांडणं पण घरात होतात तुमच्यामध्ये? होतात. खूप म्हणजे काय लेवलची? सगळ्या लेवलची होतात. पूर्वी तर माझा नवरा बऱ्याचदा ना, तो आता समजा नाहीये 2-3 दिवस किंवा काही असं, तर सांग ए भांडू नका दोघी, नीट राहा. म्हणजे त्याला सांगायची वेळ येते अशी की भांडू नका. कपड्यांवरून कशाहीवर होऊ शकतात. आणि मेन शिस्त, आईचं कामच असतं ना शिस्त लावणं. मग ते कसंही कुठल्याही काळातली आई असो, मग ते नको असतं. आणि मुलांना मग शिस्त तर पाहिजेच. बरं, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, तर ते कोण करतं ना हे मला सांगायचं. हू डज दिस? ठीक आहे, कुठे बाहेर जायचं आहे, रेडी व्हायला वेळ कोण लावतं दोघींपैकी? हां, म्हणजे तिचं एक डिसिजन मेकिंग पासून प्रोसेस असतो ना, की हे घालायचं, मग हे करायचं. मग ती थोड्या घरातल्या गोष्टी पण बघते ज्या मी बघत नाही, सो त्याच्याकडे तिचं लक्ष असतं. ते इन्क्लूड करून सगळं करून मग तिला तयार व्हायला वेळ लागतो. माझं ठरलेलं असतं की जेवायला जायचंय, हे काहीतरी सोपं पटकन उचलून घालायचं, जास्त हे नाही करायचं असं. त्यामुळे ती जास्त वेळ लागते. फॅशन सेन्स कोणाचं जास्त चांगलं आहे दोघांपैकी? आता तिचा, हां, कारण आता ती नवीन एज मधली आहे आणि एकदम ट्रेंडिंग आणि ते सगळं पण तुमचं स्टायलिंग कोण डिसाईड करतं? तुझ्या म्हणजे इव्हेंट्स किंवा कुठलेही सिरियलच्या पार्टीज असतील, स्टायलिंग कोण डिसाईड करते? डिसाईड करते तुझं स्टायलिंग बऱ्यापैकी? खूपच. मला सतत रादर ती करते. शी कॅन बी अ गुड स्टायलिस्ट ऑल्सो. ती सगळं सांगते मला. आणि मग ते म्हणजे पहिल्यांदा जेव्हा हे सुरू झालं असं की सई सांग ना मला नवरा लाईक अगं तिला काय विचारतेस, तू तिला शिकवलंस ना हे असं असं, कारण तू आता तिला म्हटलं ते तसंच असतं. पण ते आलंय आईकडनं. सो मला बऱ्यापैकी एस्थेटिक सेन्स आहे किंवा थोडासा एक सेन्स, फॅशन सेन्स बरा आहे असं म्हणूया. तर मी माझं बऱ्यापैकी सगळं करते. पण आता म्हणजे तिला विचारते मी प्रत्येक गोष्ट. म्हणजे आता काय सुरू आहे सध्या ट्रेंडमध्ये हे तिला जास्त ट्रेंड, माहिती आहे. नॉट ट्रेंडिंग पण बरं काय दिसतं. छान दिसेल. आणि माझी आई पण मला विचारते ना आता, म्हणजे भलेही ती फक्त साड्याच नेसते, पण आई ऑब्व्हियसली माझी आई, जो ते जनरेशन्स ते तसं आहे, कंटिन्युटी आहे चालू ती. राग कोणाला पटकन येतो दोघींपैकी? मला हां, म्हणजे तिच्याकडनं माझ्यात आलं की पटकन राग येतो, त्यामुळे दोघींना येतो. आणि पहिले सॉरी कोण म्हणतात? ते तुम्ही भांडणं झाली तर पहिले सॉरी कोण म्हणेल? कोणीच म्हणत ही सिस्टम नाही, म्हणजे आपोआप ते होऊन जातं सॉरी. हेच नाही, एवढी नाही होत की सॉरी वगैरे म्हणायला लागतं. बट ते एक होऊन जातं, काहीतरी वेगळाच टॉपिक चालू होतो किंवा वेगळंच कॉन्व्हर्सेशन स्टार्ट होतं. सो कळतं की ओके ठीक आहे, आता शांत झालेलं. पण ओव्हर द टाईम आपल्याला कळतं ना की म्हणजे सोबत आता राहिल्यावर की ही गोष्ट हिच्यातली बदलते. म्हणजे ही आधी थिंकिंग तिची वेगळी होती, जशी ती ग्रो होते सरप्रायझिंग मोमेंट असतो ना की अरे हां ही कधी शिकली हे, असं हिच्याबद्दल खूप सरप्रायझिंग मोमेंट्स आले असतील ना आता तिचं करिअर चूज करण्यापर्यंत? खूपच. आणि मग आम्हाला आमचं असं सगळ्या घरामध्ये असं अरे बापरे सई एवढं बोलायला लागली, एवढं शिकली, एवढं एक असतंच ना, म्हणजे कौतुक कम आश्चर्य असं ते असतं की मोठे सगळीच मुलं मोठी होतात हळूहळू. सो बरं, स्वयंपाक दोघींपैकी कोण छान करतं असा रेट करायला? व्हेज मी करतेच, काय आपल्याला ऑप्शन नसतो, मी करते. आणि बाकी सगळं ती छान करते, म्हणजे तिच्या वयाच्या मनाने ती. आणि विथ यूट्यूब आणि विथ ऑल द सगळे व्हिडिओज खाण्याचे आणि ते सगळं बघून ती खरंच छान करते. तिला कळतं कसं कशात काय घालायचं कसं, हे वयाच्या मनाने खूपच छान करते. माझं अजूनही म्हणणं आहे तिने काहीतरी करावं त्याच्यामध्ये. ट्रेंड फॉलोवर कोण आहे? तीच. मी कुठले ट्रेंड मी तिच्यापर्यंत पोहोचवते की हे तुला करायचं आहे. पण तसं मला असं वाटतं सई, तू थोडंसं म्हणजे ताई जसं रील्स वगैरे याच्यामध्ये ते तुला सांगितलं जातं की हे ट्रेंडिंग आहे, हे ट्राय कर आत्ता जरा. सगळं खूप सारं तीच पाठवत असते. तो माझा काय म्हणतो एक प्रोफेशन तेच आहे की ट्रेंडिंग काही दिसलं जे आई करू शकेल ते तिच्यापर्यंत पोहोचवायचं. हिडन क्वालिटी काय आहे तुमच्या दोघींमध्ये? एकमेकींबद्दल सांगा.
कारण का कधी कधी असं सरप्राईज होतं हे तर माहीत नसतं एकमेकींबद्दल, पण आज सांगायला काय आवडेल की काय हिडन क्वालिटी आहे. तर तू म्हणालीस की तर डान्स उत्तम येतो, आणि असं अजून काय हिडन आहे? स्वयंपाक, डान्स. ती खूप कंपॅशनेट आहे आणि तिला सगळे प्राणी आवडतात. शी इज सो काइंड टुवर्ड्स ॲनिमल्स आणि ते सगळं. ती दर बर्थडेला तिच्या ना योडामध्ये जाते आणि तिथे वेळ घालवते, तिथे त्यांना काहीतरी मदत करते. म्हणजे हे खूप आधीपासून करते ती, बरीच वर्ष झाली, कॉलेज सुरू झालं, एकटी जेव्हापासून बाहेर जायला लागली तेव्हापासून. आणि ते खूप मला फार छान वाटलं होतं की एवढं करते स्वतःहून. हां, आणि कुत्र्या पांजरांसाठी, सगळ्या प्राण्यांसाठी. आणि ते फार छान क्वालिटी. ॲक्च्युली इट रन्स इन द फॅमिली. माझे वडील पण आहेत, मी पण आहे, आणि हे सगळं. सो तिच्याकडे ते कुठले गल्लीतले मांजरं बिंजरं सगळ्यांना म्हणजे कुरवाळते प्रेमाने, आणि तिथे जाऊन ती करते. म्हणजे ते आहेच आहे, म्हणजे ते फार छान क्वालिटी. हे फार छान वाटतं बघून हे आलंय. हे हिडन क्वालिटी आईची म्हणजे आई खूप छान ड्राईव्ह करते. ड्रायव्हिंग तिचं खूप चांगलं आहे. ही जी कोणालाच माहिती नसेल, आता मी तर लहानपणीपासून एक्सपिरियन्स करते, पण ती खूप चांगलं ड्रायव्हिंग करते. पण आपण आहे ना, आपल्या आयुष्यात ना रोल मॉडेल्स असतात. जसं आपण आपल्या आईवडिलांना बघत मोठं होतो, म्हणजे सर्टन पॉईंटपर्यंत पोहोचायचं, तर माझ्या आईने ह्यावेळी काय केलं असतं, असं बऱ्याचदा होतं बॅक ऑफ द माइंड की आईने ह्यावेळी कसं रिॲक्ट केलं असतं. होतं, एक विचार येतो की म्हणजे मम्मा असती तर ती कशी रिॲक्ट करेल, किंवा मी तिला जेव्हा सांगेन तेव्हा ती कशी रिॲक्ट करेल, ते असतं एक डोक्यात. पण हां, म्हणजे घरात आपली एक मुलगी असणं किती इम्पॉर्टंट आहे, कारण का ते शेअर आणि ते रिलेशनशिप तसं प्युअर असतं. आता मुलगी झाल्यावर आयुष्य, म्हणजे मूल झाल्यावर आयुष्य बदलतं आपण असं म्हणतो. सई झाल्यापासून किती चेंजेस आणि पॉझिटिव्ह चेंजेस झाले तुझ्या लाईफमध्ये? मुलगी होणं हेच फार स्वप्नवत होतं. कारण मला असं सांगितलं, ते आपल्याकडे सांगतात ना, नाही वाटतंय मुलगाच होणार. मग इतकं हॅमर केलं होतं, हा सगळे सिम्पटम्स बघून इतकं हॅमर केलं होतं की मला असं वाटलं होतं तर मला मुलगाच होणार. जाऊ दे आता, काय सगळ्यांनाच मुलगी हवी असते, पण म्हणलं जाऊ दे आता, जाऊ दे मुलगा तर मुलगा. आणि ॲक्च्युली मुलगी झाल्यावर सुद्धा मला थोडं हे होतं की बहुतेक मुलगाच झालाय. मग हळूहळू ते झालं सिपिन की अरे नाही मुलगी झाली आहे, आणि तिचे ॲक्च्युली निळे डोळे होते झाली तेव्हा. नंतर तो कलर चेंज. तर अशी मुलगी होणं हे फार स्वप्नवत होतं, आणि त्यामुळे मस्तच होत गेलं तेव्हापासून सगळं. थोड्याशा ॲडजस्टमेंट्स आणि हे करावं लागतं आफ्टर अ बेबी, तेवढं झालं. पण अदरवाईज छानच. म्हणजे काय अजून काय देवाकडे मागायचं. येस. सई, आता तर तुझी सुरुवात आहे या फील्डमध्ये, पण अजून एक गोल सेट काय केलं आहे स्वतःसाठी की आय वॉन्ट टू रीच हिअर, असं काही सेट आहे का तुझं? एकच की म्हणजे जे काही मी करेन ते एकदम सक्सेसफुल व्हायचं, स्वतःसाठी करायचं, आणि पीपल शुड गेट टू नो की ओके शी इज केपेबल ऑफ डुईंग दिस. एक तर म्हणजे बेसिकली आईबाबांसाठी, आणि एक स्वतःसाठी की स्वतःला एक सॅटिस्फॅक्शन मिळेपर्यंत त्या लेवलवर पोचायचं. म्हणजे हाच माझा गोल आहे की एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळेपर्यंत त्या लेवलवर पोचायचं की आपण जिंकलो टाईप. पण तिचं जे क्रिएटिव्ह माइंड आहे ना, तुला पहिल्यांदा कधी दिसलं होतं ड्युरिंग स्कूल लाईफ, की कधी दिसलेलं की नाही? ती डायरेक्ट जॉबला गेली ना, म्हणजे त्याच्यानंतर हळूहळू ती जशी ग्रो झाली, तेव्हा या लास्ट 1-1.5 वर्षानंतर आम्हाला ते एकदम जास्त जाणवतंय की अरे वा, ओ नाईस. सो हे जे तिचं सेल्फ डेव्हलपमेंट किंवा आजूबाजूला जे काय तिला अटमॉस्फिअर असेल, ऑफिस तिला फार आवडतं तिचं, ते सगळं. पण बॅनर पण खूप मोठा आहे ना, आणि पण छान असणार आहे तिथे, कारण ॲज अन इंटर्न ऑल्सो शी वॉज ट्रीटेड सो वेल. काही ऑफिसेसमध्ये दे डोंट ट्रीट. आणि हा असा अनुभव आम्हाला आला होता की एका म्हणजे खूप मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये ती गेली होती इंटर्नशिप करायला, आणि असं छान ट्रीटमेंट नव्हती. इंटर्न्स काय ग 19-20 वर्षाचे असतात, आणि त्यांच्याशी कसं तुम्ही वागायचं हे प्रत्येक ऑफिसमध्ये किंवा प्रत्येक प्रोडक्शन हाऊसला माहीत नसतं. सो दे आर क्वाईट हार्श. तर ते मग मुलं एकदम भांबावतात. तर पण या इथे स्पेशल मेन्शन अशासाठी आहे की हे कदाचित माहीत नाही त्यांचं ते तसं ॲटमॉस्फिअर असेल, पण इतकं छान ॲक्च्युली फुलासारखं जपतात. सो ती इतकी खुश आहे तिथे
की जावंसं वाटतं ऑफिसला? रोज जाते ती, एक दिवस चुकवत नाही, एवढं काय म्हणजे सुट्टी घेऊ शकते म्हणजे. पण तिला इतकं आवडतं ऑफिस, म्हणजे नक्की ऑफिसचं वातावरण पण छान आहे ना. सो तिच्या ज्या कोण सिनियर मॅडम किंवा ज्या मॅडम, त्या आपण त्यांचं पण क्रेडिट आहे की छान सांभाळतात मुलांना, आणि सगळे इंटर्न्स असतात किंवा सगळे बिगिनर्स असतात. सो हे महत्त्वाचं असतं वर्क प्लेसला. ट्रू. पण तिने जेव्हा पहिल्यांदा तुला सांगितलं की अशा ऑफिसमधून मला इंटर्नशिपसाठी बोललं किंवा पुढे मग तिचं जे काही प्रमोशन झालं, तुझी पहिली रिॲक्शन ॲज अ मदर काय होती? कारण का ती तिच्या फील्डमध्ये उत्तम करते, तिने BMM केलं, त्यानंतर तिला इतका छान जॉब मिळाला, तेव्हा काय रिॲक्शन? मला असं वाटलं की ठीक आहे, आता म्हणजे इंटर्नशिप झाली आहे, थोडं त्याच्या पुढे पण काम झालं आहे, तर गुड दॅट यू आर लाइकिंग इट, आणि सगळं छान आहे. पण आता असं माझं म्हणणं आहे की शी शूड एक्सप्लोअर न्यू थिंग्स आणि अजून थोडं शिकावं पुढे. मी खूप फॉर आहे सतत शिकत राहण्याच्या किंवा सतत अजून शिकायच्या. नुसतं ग्रॅज्युएशन नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन करावं मुलांनी, याच्या मताची आहे मी. पण अजूनही मला ते शी शूड एक्सप्लोअर मेनी मोर थिंग्स. एकाच ठिकाणी पूर्वीसारखं नाही राहिलं आहे ना आता. सो एका ठिकाणी न राहता सगळ्या ठिकाणचं आपल्याला कळलं पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. आणि तू म्हणालीस लहानपणी तिला ॲडसाठी विचारलेलं, आत्ता पण ती खूप छान कॅरी करते स्वतःला किंवा फोटोजही खूप छान आहेत. आत्ता जर तिला विचारलं आणि तिची इच्छा अशी झाली की आपण ॲक्ट करून बघूया, व्हॉट विल बी? आम्ही सारखे सांगतो तिला की प्लीज गो अहेड अँड एक्सप्लोर एव्हरीथिंग. म्हणजे तुम्हाला कळतं की तुम्ही एक्झॅक्टली वेअर यू स्टँड. सो तुम्ही करायला, सगळ्या मुलांनी, तुमच्याकडे वेळ आहे, तुम्हाला तुमच्याकडे आता सगळं शक्य आहे, तर सगळं एक्सप्लोअर करावं. सई टू फॉरेस्ट यासाठी येस, हां ट्राय करशील? हो, ट्राय एव्हरीथिंग असं माझं म्हणणं आहे. सो इथे आता तू आपण बोललोय हे, आता बघूया. सो तुला काम येऊ शकतं की हा इंटरव्ह्यू बघून की हे नाही, प्रेझेन्स खूप छान आहे. पण आत्ता जाता जाता इतकी वर्ष आता तुमचं जे नातं आहे, एकमेकांना थँक्स बोलणं बऱ्याचदा राहून जातं किंवा आपण असं म्हणतो की अरे नाही ती आहे माझ्यासोबत. ऑन कॅमेरा एकमेकींना जर थँक्स बोलायचं झालं तर ते काय असेल? आपल्याकडे ना असं फॉर्मॅलिटी नसते. येस, आपण सगळं हे actions नातंही मधून असं नसतं आई मुलाचं, आई मुलीचं. त्यामुळे आपण गृहीत नाही धरत हल्ली, किंवा गृहीत नको धरायला, नाही धरलं पाहिजे. पण एक कृतज्ञता असतेच की प्रत्येक नात्यात. त्यामुळे ती मनात ठेवून तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी असं म्हणेन की थँक्यू सई फॉर कमिंग इन माय लाईफ, आणि द मोस्ट प्रेशियस गिफ्ट गॉड हॅज गिव्हन टू मी. नाईस. असं सेम. म्हणजे काय मदर्स डे अशी टॅगलाईन असू शकते. बाकी ते फारसं आपण येस, आणि आपण ॲक्शन्समधून मोस्टली आपले ते दिसतं, आपण बोलायची गरज नसते. कितीही पाश्चिमात्य कपडे घातले किंवा तसं राहिलो तरी आपण मूळचे मराठी, मूळचे भारतीय आहोत. त्यामुळे ते आपल्याला कितपत हे 2 रट्टेने दिलं तर ती आई कसं आई कसं. हो ना. येस. नाही म्हणजे थँक्यू हेच की एकतर ह्या जगात आणण्यासाठी. मग एकतर ती ना खूप अजिबात स्ट्रिक्ट नाही आहे. सो थँक्यू फॉर नॉट बिंग स्ट्रिक्ट. कारण मी माझ्या फ्रेंड्सकडनं खूप ऐकते की अरे माझ्या आईने हे करायला अलाव नाही केलं, ते करायला नाही केलं. आणि मला प्रश्न पडतो की आई काही चुकीचं करते की त्यांचे आई बाबा काहीतरी चुकीचं करतात. माझी तर आई थांबवत नाही मला कधी. त्यामुळे थँक्यू फॉर नॉट बिंग स्ट्रिक्ट, आणि थँक्यू फॉर लेटिंग मी डू वॉट एव्हर आय वॉन्ट. तो एक सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो की तू जा आगे मैं हूँ तेरे साथ. नेहमीच ते इम्पॉर्टंट असतं, आणि मोस्टली मुलींसाठी तर जास्त. सो थँक्यू सो मच. आज आपण इथे छान गप्पा मारल्या, आणि सई नेमकं काय करते हे प्रेक्षकांना कळलं. कारण का तुला इतकी वर्ष प्रेक्षक ऑन कॅमेरा बघत आलेत, पण ही जी लाईफ आहे ही माहीत नसते. सो आज हा एपिसोड खूप खास होता. सो थँक्यू सो मच, आणि ऑल द बेस्ट तुला तुझ्या जॉबसाठी, आणि तुझी सिरियल सुरू आहे त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू फ्रॉम मी आणि सई, आणि थँक्यू राजश्री मराठी. कारण मला इथे येणं हे खरंच राजश्रीसाठी एक छान जागा आहे माझ्या मनात आणि हृदयात. खरंच खूप छान वाटलं. खूप मस्त करता तुमचे सगळे प्रोग्रॅम्स. या निमित्ताने मी सांगू इच्छिते की खरंच छान असतं, आणि तुझ्याशी बोलून खूपच छान वाटलं. आपण पहिल्यांदा भेटलो. येस, आपण पहिल्यांदा भेटलो, आणि तू तिची गोष्टमध्ये येऊन गेली आहे शोमध्ये. हो, अजून आपण भेटत राहूया छान छान सेगमेंटसाठी. रिअली नाईस मीटिंग यू. आणि खरंच थँक्यू राजश्री मराठी. खूप छान काम करताय. म्हणजे यू आर देअर ऑल ओव्हर द प्लेस, आणि मराठी कलाकार आणि सगळ्या आपल्या मराठी लोकांसाठी हे खूप छान आहे. खूप छान गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना डिजिटल काय सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर जेवढं हे मिळतंय, खरंच छान गोष्ट आहे. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.